घर आहे आपलं. अहो पण आपण फिरायला जाणार होतो ना. विचार बदललाय माझा. काय? संजू घर आलंय, उतर. अहो तुम्ही असं करणार आहे का आता? संजू उतर आणि घरात जा. आणि तुम्ही कुठं चालले? मी जाईल कुठेही. मग कशाला आधी एवढी डायलॉग बाजी केली की राणी सरकार तुम्हाला आपण हवं ते करू, याव ते याव? हे बघ संजू, माझं डोकं दुखतंय, मला आता वाद घालायचं नाही. उतर बाई. आणि उद्यापासून पोलीस स्टेशनला डबा घेऊन यायचा नाही. अहो उतर 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 संजू. संजू, अगं रणजित गाडीतून कुठे गेला? हाफ डे घेणार होता ना? मला नाही माहिती, डायलॉग मारला नसता. आ? का काय झालं? त्यांना गरीब माणसांबद्दल काही वाटतच नाही बघा. हे जग आहे ना गरीब माणसांसाठी नाहीच आहे. पिक्चर वाईट होता का धाब्यावर घेऊन गेला होता तो तुला? बेबी मावशी, तुम्ही सगळे प्रश्न मलाच काय विचारताय? ते आले ना की तुम्ही त्यांना विचारा. हा, बिचारा त्या लहान पोराचा बर्थडे एकदम सॅड गेला असणार. लहान पोरग बर्थडे? ताईसाहेब, जवळपास सगळे धनादेश जमा झालेले आहेत आणि ते आपल्या खात्यांमध्ये व्यवस्थित भरलेले देखील आहेत. आपल्या आश्रमशाळेत काही टेबल आणि खुर्च्या हव्या होत्या, त्याची पण व्यवस्था झालेली आहे. ते टीव्ही कनेक्शनचं काहीतरी म्हणत होते ना? हा, ते पण काम सुरू आहे. आजचा 5वा दिवस. काय झालं राजश्री? आमच्या लाडक्या धाकट्या जाऊबाईंचे आई वडील राहायला आलेत ना आपल्याकडं, त्याचा आजचा 5वा दिवस. दिवस मोजताय तुम्ही राजश्री? संजीवनींचे आई वडील किती दिवस राहिले हे मोजण्यापेक्षा तुमचे यजमान किती दिवस झाले परगावी आहेत ते दिवस मोजा. ते तुमच्यासाठी जास्त उपयोगाचं आणि महत्वाचं आहे. ते आम्ही मोजले काय नाही मोजले काय, आमच्यासाठी सारखंच आहे. मी भारी आणि आभारी. काय बोललात राजश्री? तुमच्या मम्मीचा गुडघा बरा आहे का? नाही, काही लागलं सवरलं तर सांगा, नानांना सांगा. नाही तर मुक्कामाला बोलवून घ्या त्यांना इथं. काय ताईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय असं वाटेल, पण राहवत नाही म्हणून बोलतो. बोला नाना. पंजाबराव आपले व्याही आहेत. त्यांनी इथे किती दिवस राहावं याच्यावर बोलण्याचा माझा काहीही अधिकार नाही. किंबहुना मी ते विचारूही नाही. पण त्यांना अंतर राखता येत नाही. कुठे थांबावं हे समजत नाही त्यांना. ते आपल्या व्यवसाय व्यवहारात लुडबुड करतात, कामाविषयी माहिती काढत असतात, व्यवसायाविषयी विचारू नये असे प्रश्न विचारत असतात. अहो, मगाशी तर त्यांनी आपल्या नोकरांना विचारलं, तुम्हाला किती मिळतात, कधी मिळतात, वेळेवर मिळतात का? खरं का? ठीक आहे, ऐकलं आम्ही. येतो ताईसाहेब. आज माझ्या पोराचा हॅपी बर्थडे आहे हो. माझं पोरग वाटेकडे डोळे लावून बसलं असेल हो. बा कुठे गेला, त्याला काय सांगायचं आता, बा कुठे गेला?
हे काय आहे? तुझा तो नवाकोरा भाऊ आहे ना दुपारी झालेला, त्याची फाईल आहे. त्याने आजपर्यंत काय काय उपद्व्याप केले त्या सगळ्यांची नोंद आहे यात. तुला तो नाकासमोर चालणारा सज्जन साधा भोळा माणूस वाटतो ना? बघ एकदा. अहो पण मी असं म्हणलेच नाही. मी फक्त एवढंच म्हणले होते की ते यावेळेस निर्दोष आहेत, कारण त्यांनी त्यांच्या पोटच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती हो. आणि असं कोण शपथ? संजू, यात त्याच्या बायकोचं स्टेटमेंट आहे. तो काल घरी नव्हता, तो ते गोदाम फोडायला गेला होता. त्या गोदामाच्या आसपासच्या सगळ्या लोकांनी त्याला ओळखलंय, तसं त्यांचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड झालंय. अहो पण त्यांनी तर त्यांच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती. असं स्वतःच्याच रक्ताची शपथ असं का करेल कोणी? कोणत्या मुलाची? त्याला मूलबाळ काहीही नाहीये. इतका भोळेपणा नकोय संजू. हे बघ, त्याला मूलबाळ काही नाही, त्यामुळे आज कुणाचा बर्थडे असण्याचं काही कारण नाहीये. ही फाईल इथे ठेवलीये. शांत बसून एकदा वाच. मी आलोच फ्रेश होऊन. एवढं रात्रीचं कोण करते फोन? सेन्सलेस. हॅलो, पंजाबराव बोलतोय. पंजाबराव, सामंत बोलतोय. पंजाबराव, सामंत बोलतोय. रत्नाकर सामंत, हा कुठला नंबर म्हणायचा? आमचा सेव्ह असलेला नंबर तुम्ही उचलत नव्हता, म्हणून यावरून केला. हे मला अजिबात आवडलं नाही सामंत. हे म्हणजे असं झालं, घरात घुसताना दरवाजा मागणं भॉक करण्यासारखं आहे. पंजाबराव, हॅलो, लिसन, मी बोलतोय ना. रत्नाकर ना? रत्नाकरच. आम्ही फोन उचलला नाही म्हणजे आम्ही महत्वाच्या कामात बिझी आहे, एवढी चिरकुट गोष्ट तुमच्या ध्यानात येई ना? टोटल निंदनीय आहे, टोटल रॉंग आहे. आणि दुसरं असं, हे असले नंबर बदलण्यात अख्खा जन्म गेला आमचा. त्यामुळे असले पानसट धंदे करून तुमचा स्वतःचा आणि आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. खानदानी माणूस आहे, ध्यानात ठेवून वागा. ऑफिस टायमिंग मध्येच फोन करायचा. सही झाली का? हा, रणजित पुण्याला गेलाय. ठीक आहे, मी उद्या फोन करतो. आम्ही करतो तुम्हाला फोन, काम झालं की. सही झाल्याचा फोन आलाच पाहिजे उद्या. गुड नाईट. सॉरी सॉरी की नाही, म्हणजे मी हायच अडगी की कळतच नाही बघा मला. डोकंच जागेवर नसल्यासारखी वागत असते. आणि कोण कुठला तो बबन्या मला येऊन काही पण सांगतो, आणि त्यासाठी मी माझ्या फौजदारांवर डाऊट घेतला. नाही म्हणजे माझा ट्रस्ट आहेच तुमच्यावर, आणि मला तुमच्या कामात पण टांग नव्हती अडवायची, पण त्या माणसाच्या डोळ्यांनी घात केला हो खरंच. आणि त्या भाच्याचा बर्थडे नाही, म्हणजे नाहीये तो माझा भाचा, म्हणजे तो नाहीच आहे, अस्तित्वातच नाहीये. अहो पण मला लय वाईट वाटलं होतं बघा तेव्हा. म्हणजे एवढंसं ते लहान पोरग, त्याचा वाढदिवस, आणि मग त्या दादांना पण केवढं लागलं होतं. फुलबोळा रक्त वाहत होतं त्यांच्या तोंडातनं, आणि त्यात त्या डोळ्यात पाणी. मला काही सुधरेनासंच झालं बघा. आणि मला असं वाटलं की असल्या परिस्थितीत कधी कोणी खोटं का बोलल हा. आणि तुम्हाला सांगू, माझी आई नेहमी म्हणते की माणसाने एखादी चूक केली ना तर ठीक आहे, पण त्याला पुण्यांदा संधी द्यायची. खरंच. आणि म्हणून मग ते लहान पोरग, त्यात ते रक्त, ती सगळी स्टोरी. हो सर, मी चुकले. सॉरी सॉरी की
संजू, या बबण्यासारखं शपथ घेऊन खोटं बोलणारे या जगात खूप आहेत. हे जर नसते ना तर कोर्टाचे निकाल असे 8-8 वर्ष पेंडिंग राहिलेच नसते. तू खूप बाबडी आहेस ग संजू. तू अनोळखी व्यक्तीशी जाऊन बोलू शकतेस, त्यांच्याशी मैत्री करू शकतेस. त्याचं मला कौतुकच आहे, तुला माहिती आहे. पण समोरचा व्यक्ती तुझ्यासारखाच निष्पाप आणि भाबडा नसतो संजू. बरं, हे तुला कळणारही नाही, खरं तुला खोटं बोलताच येत नाही. संजू, मी इतकं टोकाचं खोटं बोलणाऱ्या लोकांना सतत बघत असतो ना, त्यामुळे मला खोट्याचा आणि खोटं बोलणाऱ्यांचा राग येतो. आणि तितकाच राग मला वशिला आणि शिफारस करणाऱ्यांचा येतो. एरवी मी तुझ्यावर चिडलोही नसतो, पण एक माणूस दुसऱ्या माणसाची शिफारस करत असेल ना तर मला प्रचंड राग येतो. मामासाहेब, हो या ना. नाही नको, कशाला. अहो या मामासाहेब. काय काम काढलं आणि हे काय हातात? नाही नको, उगेच नाही का, उगेच कशाला तुमच्या डोक्याला खार. हा तुम्ही अहो मामासाहेब, असं काही नाही. या बसा, तुम्ही बसा. बोला, अगदी मनमोकळेपणाने बिनधास्त बोला. ते म्हणजे शिफारस करायला आलतो. कसली शिफारस? काय झालंय मामासाहेब? मामींची काय अडचण? नाही नाही, तिची कसली अडचण? अडचण माझी झाली. ते ते तुम्हाला नाही का सकाळी बोललो होतो, तो आमचा फ्रेंड, फास्ट फ्रेंड, जीवलग मित्र नाही का? सकाळी कोणते मित्र? आठवत नाही वाटत. मायला आमचंच सांगायचं निसटलं वाटतं डोसक्यात. हा, त्या आपल्या वहिनी साहेब आलता ना, तर त्यामुळे मग ते सांगायचं विषय तसा राहिला तिथं. तर सकाळी नाही का बोललो होतो की मराठी माणसानं उद्योगाबद्दल. आमचा मित्र आहे सामंत म्हणून, बढिया असा, आमच्यासारखेच खानदानी. 200 एकर जमीन आहे गावाकडे त्यांची, सगळी बागायती, बाग बगीचे. बरोबर. तर त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं की हॉटेल काढावं. आता आमचा हा मित्र आहे, तो पूर्ण करतोय त्यांचं स्वप्न. अरे वा. आता हॉटेल टाकायचं म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती, 1760 लपडी, 1000 परवानग्या काढाव्या लागतात. आणि आता तर लईच वाढलंय. त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची एक परमिशन आहे, ती लईच इम्पॉर्टंट आहे. बाकीची सगळी कागदपत्र रेडी आहेत त्यांच्याकडे, फक्त एक मिनिट मामासाहेब, ते स्टेशन रोडवरती नवीन हॉटेलचं काम चालू झालंय, त्याबद्दल बोलताय ना तुम्ही? अरे वा, तुम्हाला तर विषय पण माहिती आहे. प्रश्नच भेटला. ठीक आहे, इथे करा. एक मिनिट मामासाहेब, हा हॉटेलवाला तुमचा मित्र आहे? म्हणजे मित्र नाही, म्हणजे बसत्या उठल्या मंडळीतला आहे. अच्छा. काय आम्ही पडलो खानदानी काय, त्यामुळे मागे पुढे गोंडा घालणारे लई लोक आहेत. हे त्यांच्यापैकीच एक, याचकच म्हणा ना. आणि आम्ही असं दारात आलेला कुणाला नाराज करत नाही. आम्ही म्हणलं, आय बुवा आमचे जावई रणजितराव. पण आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं, आम्ही काय तुमच्या कामासाठी शब्द टाकणार नाही. हा, आमच्या जावई बापूंना शिफारस केलेली आवडत नाही. पण आता कसं आहे, आडलाय बिचारा, आणि आडलेल्याला मदत तर करायला पाहिजे नाही का? नाही मामासाहेब, नसती शिफारस नसता वशिला नकोच. सॉरी, मी त्यांना NOC देऊ शकणार नाही. इट्स नॉट लिगल. म्हणजे त्या ठिकाणी हॉटेलची परमिशन देणं हे योग्यच ठरणार नाही. म्हणजे
फक्त हॉटेल असतं तर काही अडचण नव्हती, पण त्यांना बारसाठी परवानगी हवी. आणि जिथे ही बारची जागा आहे त्याच्या शेजारीच पालिकेचा भूखंड आहे आणि तिथे प्रस्तावित शाळा आहे. आणि शाळेच्या 100 मीटर अंतरावर कुठल्याही बारला परवानगी मिळत नाही, हा कायदा आहे. असं असं मला काही कल्पना नव्हती याची. पण मी काय म्हणतो, शाळा अजून प्रस्तावित आहे ना, म्हणजे अजून झालेली नाही ना. पण मामासाहेब ती लवकर होईलच याची मला खात्री आहे. कस काय? कारण मी स्वतः लक्ष देतोय त्यात. असं असं नाही, तुमच्या मित्राला हॉटेल उघडू द्या ना, पण बारसाठी मी परवानगी देणार नाही. आता ते तुमचे मित्र आहे, तुम्हाला त्यांना मदत करावीशी वाटणं स्वाभाविक आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही या भानगडीत पडूच नका. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. मग या चकाला विनमुख पाठवू म्हणताय. चल येऊ का? हा संजू, तर आता आपला विषय. अहो, जेवणासाठी सगळे वाट बघत असतील. जेवून मग बोलूयात की. हा फौजदार, पुण्यांदा सॉरी बरं का. संजू, असं कोरडं कोरडं सॉरी. जावा तिकडं. रेड्डी, अहो काय चाललंय तुमचं? हा, कोण आहे तो नवीन मित्र? संजय, संजय तुझ्या डोसक्याला काय भसके पडले काय? हा, आता तर तुला सगळं अख्खं रामायण सांगितलं आणि आता विचारते तुम्हाला रामाची सीता कोण? आता परत सांगू का तुला पहिल्यापासून? डॅडी, कोपऱ्यापासून नमस्कार करते तुम्हाला. तुम्हाला हवं असेल ना तर तुमच्या पाया पडते, नाक घसते तुमच्या पायावर. पण असं नका करू. लहानपणापासून तुमचे उलटे सुलटे धंदे बघत आलीये मी. निदान हित तरी नको प्लीज. कसं आहे, खानदानी माणसाचे पाय खड्ड्यात ते म्हटल्यावर कुणी बी यावं आणि टपली मारून जावं अशी अवस्था होती. मग पोटची पोरकी तरी का सोडल? ती मारणारच ना चोची. पण तुझी म्हणतेस ना उलटे पालटे धंदे, ते उलटे पालटे धंदे करूनच तुला आणि तुझ्या बहिणीला लहानाचं मोठं केलंय. ते उलटे पालटे धंदे करूनच त्या पोरीला फॉरेनला पाठवलंय. आणि तुला इथं त्या ठाणे पाटलांच्या घरात दिली. चांगले पण फेडलंच पुरे तू. ही गोष्ट मी लाईफ टाईम लक्षात ठेवेन.